शासनाने ही जी काही योजना आणलेली आहे, आधी लाडकी बहीण योजना आणली, आता काय भावासाठी काही योजना आणलेल्या आहेत, अशा योजना ज्या इलेक्शनच्या काळामध्ये पुढे येतात, या सगळ्या योजना ह्या केवळ धुळफेक असते. काही दिवस यांचं वर्चस्व राहतं, त्यानंतर या योजना कुठे बसनात गुंडाळल्या जातात, कुणाला कळतसुद्धा नाही. आणि आता हे जे प्रकार आहेत हे आणखी वाढणार आहेत. लोकांना आपण काहीतरी देतो आहे असं भासवायचं आणि इलेक्शननंतर मात्र बऱ्याचदा ह्या गोष्टी अशा वेळेला केल्या जातात त्यावेळेला त्यांना खात्री नसते की आपण पुन्हा सत्तेत येऊ की नाही. अशा वेळेला ह्या घोषणा दिल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी पुढे करण्याची जबाबदारी यांच्यावर नसते. त्यामुळं अशा घोषणा करण्याचं धैर्य या सरकारांमध्ये येत असतं. परंतु आता महाराष्ट्र शासनावर सुमारे 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. महाराष्ट्र शासनावर जे ठेकेदारांची देणी आहे ती जवळपास 1 लाख कोटीची आहे. ती द्यायला पैसे नाहीत. ऑलरेडी 1 लाख कोटी रुपये आणखी काढलेले आहेत. बजेट फुगवलेलं आहे. लोकांना ठेकेदार आता आंदोलनं करत आहे. अशा स्थितीमध्ये अशा लोकप्रिय घोषणा ज्या कधी पूर्णत्वाला जाणार नाहीत अशा करणं म्हणजेच राज्य शासनाकडे आता लोकांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काहीही शिल्लक उरलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना असं काहीतरी आम्ही देऊ, याच्यावर तुम्ही तुमची गुजराण करा असं दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि तो पूर्णपणे चुकीचा आहे. अशा घोषणांना सामान्य नागरिक कधीही बळी पडणार नाहीत. त्यांना सांगितलेली कामं कोण पूर्ण करतं आणि केवळ घोषणांसाठी घोषणा करतात हे सामान्य नागरिक चांगलं ओळखू नये. आता जर पाहिलं तर बेरोजगारीचं जे प्रमाण आहे आणि त्या अनुषंगानं या पद्धतीच्या घोषणा, तर तरुणांना तुम्ही याबद्दल काय सांगा? तरुणांना काही सांगण्याची गरज नाही. गेल्या काही वर्षामध्ये जे घडतं आहे ना, त्यांनी तरुण पूर्णपणे जागृत आहे. जे परीक्षामधले घोटाळे, नीटमधले घोटाळे, आता IAS मधले घोटाळे, त्याच्यामुळे याच्यातून निष्पन्न काही होणार नाही. अशा घोषणा केवळ कागदोपत्री असतात, त्याचा प्रत्यक्षात कुठेही येत नाहीत. हे लोकांना सगळं चांगलं माहिती झालेलं आहे. त्यामुळे तरुण आता उलट आताच्या तरुणामध्ये बेरोजगारीमुळे इतका रोष आहे की त्यांना या अशा लोकांना हाताला काम हवं आहे, कष्टाचे पैसे हवेत, त्यांना असं काहीतरी उचलून देणे. कारण या पूर्वीपासून योजना चालू आहेत, ह्या काय पहिल्या योजना नाहीत, त्याही योजनांची वाट लागलेली आहे. त्यामुळे या योजनांमधून तरुण एक चांगला धडा घेतील आणि या योजनांकडे दुर्लक्ष करतील, दुर्कावून लावतील असं मला वाटतं.